रविवारी 21 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागला। सोमवारी 22 डिसेंबरला पेपरच्या फ्रंट पेजला हेडलाईन्स होत्या, पुणे जिल्ह्यात अजित पवारच दादा, राष्ट्रवादी धुरंधर, भाजपचं ऑपरेशन लोटस अपयशी। आता या हेडलाईन्सचं कारण होतं ते म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या पक्षाला मिळालेलं यश। पुणे जिल्ह्यात एकूण 14 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या। त्यापैकी 8 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींवरती अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। 17 पैकी 10 ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आणि पुणे जिल्ह्यात अजित पवारच दादा ठरलेत अशा बातम्या आल्या। आता अजित पवारांचं होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये त्यांचे तब्बल 6 उमेदवार पराभूत झाले। त्याबद्दल जेव्हा दादांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा दादांचं उत्तर होतं, जिल्हा कुणाच्या मागे आहे ते बघा। जिल्हा जिंकल्याच्या आविर्भावात दादांनी उत्तर दिलं खरं, पण पुण्यामध्ये दादा जिंकले नाहीयेत तर ते हरलेत ही वस्तुस्थिती आहे। याचं कारण आहे याच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल। अजित पवार हरलेत असं म्हणायचं कारण पुण्याच्या निकालाची वस्तुस्थिती पाहूयात या व्हिडिओमधनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। जिल्हा कुणाच्या मागे आहे हे बघा असं अजित पवार म्हणाले, कारण त्यांच्या पक्षानं बारामती, लोणावळा, शिरूर, जेजुरी, भोर, इंदापूर, फुरसुंगी, उरळी देवाची, दौंड या नगर परिषदा आणि वडगाव आणि माळेगाव बुद्रुक या 2 नगरपंचायतींवरती सत्ता मिळवली। पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त नगराध्यक्ष अजित पवारांचे बसले हे तर स्पष्ट झालं, पण म्हणून अजित पवारांना निर्भेळ असं यश मिळालं का? तर उत्तर आहे नाही। मुळात पुण्याच्या ग्रामीण भागात नेतृत्वाची सूत्र बरीच वर्ष अजितदादांच्या हातात आहेत। अजित पवार महायुतीत आल्यानंतर इथं त्यांना 2 विरोधक उरले, ते म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेस। पण शरद पवार गटाने या निवडणुकीमध्ये तलवारी उपसल्याच नाहीत। अगदी बारामती, माळेगाव मध्ये तर थोरल्या पवारांनी धाकट्या पवारांना अघोषित बाय दिल्याची स्थिती होती। काँग्रेस तर पिक्चर मध्येच नव्हती। त्यामुळे सबकुछ अजित पवार हे चित्र तयार करण्याची संधी अजित पवारांना होती, पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलंच नाही। कारण ठरला भारतीय जनता पक्ष। अजित पवार पुण्यामध्ये हरलेत हे म्हणायचं कारण सुद्धा आहे भारतीय जनता पक्ष। अजित पवारांनी जिंकलेल्या काही जागांचे निकाल थोडा विस्कटून पाहूयात। पहिल्यांदा बघूयात शिरूर नगर परिषद। आढळराव पाटील दादांकडे, खासदार पवारांच्या राष्ट्रवादीचे। थोडक्यात हे राष्ट्रवादीचं पॉवर हाऊस। इथे निकाल काय लागला तर 24 नगरसेवकांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 नगरसेवक, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक आले 11। नगराध्यक्षपदी अजितदादांच्या ऐश्वर्या पाचरणे निवडून आल्या। पाचरणेंना 8799 मतं, शिंदेच्या शिवसेनेच्या अलका खांडरे यांना 6884 मतं, तर भाजपच्या सुवर्णा लोळगे यांना 6742 मतं मिळाली। इथं भाजप आणि राष्ट्रवादी मधलं अंतर होतं 2057 मताचं। आता येऊयात भोर नगर परिषदेकडे। पुणे जिल्ह्यात अगदी हॉट सीट म्हणून चर्चेत असलेली ही जागा। राष्ट्रवादीकडनं शंकर मांडेकर आणि भाजपकडनं नुकतेच काँग्रेसमधनं भाजपात आलेले संग्राम थोपटे या नेत्यांमध्ये ही चांगलीच फाईट झाली। थोपटेंचा बालेकिल्ला असलेलं भोर दादांच्या मांडेकरांनी जिंकलेलं, त्यामुळे नगर परिषद हा मांडेकरांसाठी तुलनेनं सोपा डाव होता। त्यांनी इथे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष सुद्धा निवडून आणला, पण 20 नगरसेवकांपैकी अजितदादांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते फक्त 4। उरलेले तब्बल 16 नगरसेवक निवडून आले ते भाजपचे। आता नगराध्यक्ष झालेले रामचंद्र आवारे हे निवडणुकीच्या तोंडावर दादांकडे गेले आणि नगराध्यक्ष झाले ते फक्त 170 मतांच्या फरकाने। दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे संजय जगताप राहिले। आता येऊयात दौंडकडे। दौंड नगर परिषद। भाजपच्या राहुल कुल यांच्यामुळे अजितदादांच्या हातनं निसटलेला गट। इथे अजितदादांनी नगराध्यक्ष निवडून आणला आणि दादांच्या दुर्गादेवी जगदाळे यांनी 4891 मतांच्या फरकानं बाजी मारली। मतदानाच्या 2 दिवस आधी अजितदादांनी सभा घेतली होती, त्यामुळे निकालानंतर दादांनी दौंडमध्ये गेम फिरवला अशा बातम्या आल्या खऱ्या, पण मूळ मुद्दा वस्तुस्थितीचा। भाजपनं इथं नागरिक हित संरक्षण मंडळ या विकास आघाडीला पाठिंबा दिला होता। या आघाडीचे 26 पैकी 16 नगरसेवक निवडून आलेत, तर अजितदादांच्या पक्षाचा आकडा आहे 9 इतका। थोडक्यात इथंही फक्त नगराध्यक्ष दादांचं आहे। पॅनल बसलंय भाजप पुरस्कृत आघाडीचं। यानंतर येते इंदापूर नगर परिषद। पक्षाने आम्हाला कोल्लं तर आम्ही पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही असं विधान करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदीप गारटकर यांनी जाहीरपणे वेगळी भूमिका घेतली। भाजपचे प्रवीण माने, पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत गारटकर यांनी स्थानिक आघाडी तयार केली। या भीमा आघाडीचे गारटकर आणि अजितदादांचे भरत शहा असा थेट सामना झाला। यात 20 पैकी 14 नगरसेवक निवडून आल्यानं पॅनल लागलं राष्ट्रवादीचं। भरत शहा नगराध्यक्ष झाल्यानं सत्ता आली राष्ट्रवादीची, पण भरत शहा निवडून आलेत
फक्त 127 मतांच्या फरकाने. थोडक्यात काय तर पुणे जिल्ह्यात शिरूर, दौंड आणि भोर या 3 नगर परिषदा अशा आहेत जिथं पॅनल बसले भाजपचं, पण नगराध्यक्ष आहे अजित पवार गटाचा. तर तळेगाव दाभाडेमध्ये अजित पवार गटाचे नगरसेवक जास्त आणि भाजपचा नगराध्यक्ष असं चित्र आहे. पण असं असलं तरी इथं दोन्ही पक्ष युतीत लढले होते. आता युतीवरनं चर्चेत येते ती माळेगाव बुद्रुकची नगरपंचायत. इथला साखर कारखाना दादांनी वन साइड जिंकला होता, त्यामुळे या होम पिचवर दादांना मोठं आव्हान नव्हतं. ज्या रंजना तावरेंना दादांनी माळेगाव साखर कारखान्याच्या इलेक्शनमध्ये अस्मान दाखवलेलं, त्याच तावरेंना दादांनी सोबत घेतलं आणि दादांची राष्ट्रवादी प्लस तावरेंचं पॅनल अशा 17 पैकी 10 जागा निवडून आल्या. नगराध्यक्ष सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झाला. आता रंजन तावरे हे भाजपचे नेते, दादांची युती त्यांच्या सोबत होती, तरी सुद्धा इथं 5 पक्ष निवडून आले. दादांच्या बारामती त्यांची वन साइड सत्ता आली, पण तिथं सुद्धा 5 पक्ष निवडून आले. जिंकलो म्हणणाऱ्या दादांच्या सत्ता स्थानाला हादरे बसलेले आहेत ते असे, काही ठिकाणी अपक्षांकडनं तर काही ठिकाणी बंडखोरांकडनं. आता ही आकड्यांमधनं समोर येणारी वस्तुस्थिती फक्त इथेच थांबते का तर नाही, आणखी सुद्धा काही आकडे आहेत. लोणावळा नगर परिषदेमध्ये अजित पवारांनी 27 पैकी 16 नगरसेवक निवडून आणत पॅनल बसवलं, नगराध्यक्ष सुद्धा निवडून आणला. पण इथं भाजपच्या नगरसेवकांची संख्या आहे ती 4. इंदापुरात अजितदादांनी पॅनल आणि नगराध्यक्ष दोन्ही बसवला, तर तिथं भाजप पुरस्कृत आघाडीच्या नगरसेवकांची संख्या आहे 6 इतकी. जेजूरमध्ये सुद्धा दादांचं पॅनल आणि नगराध्यक्ष बसलाय, तिथं सुद्धा भाजपच्या नगरसेवकांची संख्या आहे 2. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेत सुद्धा दादांची सत्ता असली तरी भाजपचे 5 नगरसेवक आहेत. वडगाव नगरपंचायतीमध्ये पॅनल आणि नगराध्यक्ष दादांचे असले तरी इथं सुद्धा भाजपचे 6 नगरसेवक आहेत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की भाजपने बारामती सोडली तर अजित पवारांना कुठेही एक हाती वर्चस्व मिळून दिलेलं नाहीये. पण भाजप हा मोठा पक्ष आहे, सत्तेत आहे, मुख्यमंत्री त्यांचा आहे, त्यांनी राज्यभरात मोठं यश मिळवलंय, मग पुण्यात त्यांचे नगरसेवक असणारच. तो अजित पवारांच्या हरण्याचा मुद्दा कसा ठरतो तर मुळात ही गोष्ट समजून घ्यावी लागते की पुणे ग्रामीण हा भाजपचा बेस कधीच नव्हता. इथं ताकद होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही प्रमाणात शिवसेनेची. पण मागच्या काही वर्षात भाजपने इथं जबरदस्त एंट्री मारली, कित्येक नेते गळाला लावले, ज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सुद्धा समावेश होता. अजित पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा बेस असलेल्या या जागांना भाजपने हादरा द्यायला सुरुवात केली. आता नगरपालिकांच्या रिझल्टमध्ये अजित पवार दादा दिसत असले तरी मागच्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप जिथे शून्यावर होती तिथं भाजपने काही जागा जिंकत तर सासवडमध्ये आपली सत्ता आणत वर्चस्व मिळवायला सुरुवात केली आहे. शरद पवार रेसमध्ये नसताना, काँग्रेसची ताकद कमी झालेली असताना पुणे ग्रामीण हा बालेकिल्ला पूर्णपणे मजबूत करण्याची संधी अजित पवारांकडे होती. त्यांनी नगराध्यक्ष निवडून आणत हा बालेकिल्ला मजबूत केला सुद्धा. पण ठिकठिकाणी भाजपचे बसलेले पॅनल आणि दादांच्या नगराध्यक्षांनी मिळवलेला विजय ही गोष्ट दादांचं वर्चस्व असली तरी ते एक हाती नाहीये हे सिद्ध करणारी आहे. त्यातच शिंदेच्या शिवसेनेनं राजगुरुनगर, जुन्नर आणि चाकण या नगर परिषदा आणि मनसर नगर पंचायतीवर सुद्धा सत्ता मिळवलेली आहे. मनसरमध्ये तर दादांचे नगरसेवक जास्त असताना नगराध्यक्ष मात्र शिंदेच्या राजश्री गांजाळे निवडून आलेले आहेत. आढळराव आणि वळसे पाटील अशा नेत्यांची ताकद असून सुद्धा दादा इथं बॅकफुटवर फेकले गेलेले आहेत. अगदी मागच्या नगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये फारशी पिक्चरमध्ये नसलेली भाजप आता पुणे ग्रामीणमध्ये स्टेबल होतीये. अजितदादांचे बुरुज शाबूत असले तरी ऑपरेशन लोटसमुळे खणत्या लागलेल्या आहेत हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्हा कोणाच्या ताब्यात आहे हे बघा असं अजित पवार म्हणतायत खरं, पण निकाल जर विस्कटून पाहिला तर लक्षात येतं की याचं उत्तर एकटे अजित पवार असं नाहीये, तर भाजपची सुद्धा एंट्री झाली आहे लॉंग टर्म राजकारणाचा प्लॅन आखून, हे मात्र नक्की.